नमस्कार, मी अरुणा तुमचं इंडियन कुकरीमध्ये स्वागत करते। मी आज तुम्हाला दाखवणार आहे तवा पुलाव। तर गॅस चालू करते। भांड तापेपर्यंत साहित्य सांगते। लाल मिर्च पावडर, हळद, पावभाजी मसाला, हे मी हिरवे वाटाणे घेतलेत उकडलेले। हे आहे मीठ आणि ही आहे आलं मी बारीक चिरून ठेचले। कांदा आहे बारीक चिरलेला, टोमॅटो, डोबळी मिरची आणि उकडलेला बटाटा आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे, हे गाजर आहे आणि ही धनेपूड आहे, गरम मसाला पावडर आहे आणि कोथिंबीर आणि हे अमूल बटर आहे आणि हा शिजवून घेतलेला मी राईस आहे, शिजवून घेतलाय मी भात। आता मी तुम्हाला दाखवते कसा बनवायचा ते। ही आपल्या मुंबईची म्हणजे एक तुम्ही जर मुंबईचे असाल तर तुम्हाला माहिती असेल CST ला खाऊ गल्ली म्हणून एक हे आहे, तिथे म्हणजे ती खूप फेमस आहे। तिथे हा तवा पुलाव खूप फेमस आहे। तर आपण तसं घरी सुद्धा बनवू शकतो खूप सोप्या पद्धतीमध्ये, ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आता आपला पॅन गरम झाले, मी बटर टाकले। यामध्ये आपल्याला तेलाचा वापर नाही करायचा आहे। बटर हे आपण वितळवून घ्यायचे आहे पूर्ण। त्यामध्ये मी टाकते 1 चमचा हे आलं मी बारीक चिरून ठेचून घेतलेलं आहे, 1 चमचा आहे हे, आणि हिरवी मिरची 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात मी बारीक चिरून। आपण यामध्ये चांगलं फ्राय करायचं आहे। गॅस बारीक करते। याच्यामध्ये हळद टाकायची, 1 छोटा चमचा हळद टाका। त्यामध्ये टोमॅटो आणि डोबळी मिरची टाकायची। आता हे चांगलं फ्राय करून घ्या। यामध्ये आपल्याला तेलाचा वापर नाही करायचा आहे। आता यामध्ये टाकते गाजर, आता याला आपण 2 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवणार आहे, कारण म्हणजे टोमॅटो आणि डोबळी मिरची आणि गाजर थोडासा शिजला पाहिजे, नरम झाला पाहिजे। ठीक आहे, मी याला झाकण लावून ठेवते 2-1 मिनिटांसाठी। बघूया आता। आता याच्यामध्ये मी टाकते वाटाणा जो मी उकडून घेतला होता। त्याला थोडं वाफ देण्यासाठी आपण झाकण लावून ठेवूया 2 मिनिटांसाठी पुन्हा। गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे, मीडियमच ठेवायचा आहे। 2 मिनिटांसाठी आपण वाफ लागण्यासाठी झाकण ठेवूया। आता बघूया आपण
गॅस बारीक करते आता. आता आपल्याला सुखे मसाले आपले टाकून घ्यायचे. त्याला पण चांगली वाफ लागली आहे. आता मी टाकते गरम मसाला पावडर. जास्त नाही टाकायचे, 1 छोटा चम्मच. आता टाकते धने पावडर 1 छोटा चम्मच. लाल तिखट मसाला 1 छोटा चम्मच टाकायचा आहे. ते तुम्हाला जेवढं तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. मीठ टाकते, चवीनुसार मीठ टाका. आता याचा मेन तवा पुलावचा मेन मसाला म्हणजे पावभाजीचा मसाला. हे मी 2 चम्मच मसाला होता हा, 2 मोठे चम्मच मी मसाला घेतला होता. तर वरून टाकायचं आहे आपल्याला कांदा. कांदा कसा आपल्याला फ्राय म्हणजे याच्यामध्ये फोडणीमध्ये फ्राय करायचा नव्हता, हा वरून टाकायचा. म्हणजे कसं भातामध्ये तो असा एक क्रिस्पीपणा येतो. आता बटाटा आपल्याला तुकडे करून टाकायचा आहे. हे चांगलं एकत्र करून घ्या. हे थोडं स्मॅश करून घ्या, म्हणजे कसं सगळ्याला मसाला लागला गेला पाहिजे त्यासाठी. गॅस बारीकच ठेवा, फास्ट करू नका. कारण हे कसं तेल नाही आपण अजिबात त्याच्यामध्ये टाकलं आहे, त्यामुळे हे कसं करपलं नाही पाहिजे जरा पण. खूप सोपी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे ही. तुम्ही पण ही घरी नक्की करून बघा. आजकाल कसं असं रोगराई जास्त वाढल्यामुळे कसं बाहेरचं खाणं पण हानिकारकच आहे. त्यामुळे आपल्याला हे जे असं काय खावंसं वाटतं ना, तसं घरी बनवून खायचं. आता मी टाकते शिजवलेला राईस. आपण नॉर्मली जसं भात शिजवतो तसंच हा शिजवायचा आहे. याच्यामध्ये काय एक्स्ट्रा असं वेगळं काय टाकायचं नाही आहे. मोकळा मोकळा करून टाका. आता हा चांगला याला मसाला पूर्ण भाताला लागला पाहिजे असं पूर्ण ते हलवून घ्या.
असं लहान मुलांना टिफिनला वगैरे सुद्धा हा करून देण्यासाठी खूप इझी आहे, किंवा मोठ्यांना टिफिनला देण्यासाठी. आता मी यावरती कोथिंबीर टाकते. यामध्ये कसं आपण ऑलरेडी सगळं शिजलेलंच टाकलेलं आहे, त्यामुळे कसं झालं एक्स्ट्रा अशी शिजवायची काहीच गरज नाही आहे. फक्त एक मसाला पूर्ण भाताला लागला, आपला रेडी भात. ठीक आहे, आपला तवा पुलाव तयार आहे. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. गॅस बंद करते. आता सर्व करून दाखवते. बघा, तुम्ही बघू शकता आपला तवा पुलाव तयार आहे. तुम्ही करून बघा. धन्यवाद. तुम्ही आमची रेसिपीज पाहिलात. जर अशाच नवनवीन झटपट होणाऱ्या रेसिपीज पाहायच्या असतील तर आमच्या इंडियन कुकरी चॅनल सबस्क्राईब करा. आणि हां, जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा त्याच्या बाजूला तुम्हाला बेलचं चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करा, जेणेकरून आम्ही जे व्हिडिओज अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. आणि त्याचबरोबर लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.